नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून घ्या. तसेच आमचा टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी देखील जॉईन करा, जेणेकरून होणाऱ्या लेक्चरची फ्री PDF तुम्हाला तेथे मिळून जाईल. तर मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 करता अतिशय महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न. तर मित्रांनो, होणाऱ्या परीक्षेकरता चालू घडामोडीचे असे IMP असे प्रश्न असणार आहेत. हेच प्रश्न तुम्हाला पेपरला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, कुठेही वेळ वाया न घालवता बघूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करून घ्या. चला तर मग बघूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, अलीकडेच भारतातील पहिले सरकारी रुग्णालय आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता क्लिनिक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सरकारी रुग्णालय आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता क्लिनिक सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश म्हणून चीनला मागे टाकून कोणता देश पुढे आलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, भारत हा देश चीनला मागे टाकून पुढे आलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार कोणी स्वीकारलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, सदानंद वसंत दाते यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून पदभार स्वीकारलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. 2026 हिवाळी ऑलिम्पिक कोणत्या देशाने आयोजित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4, इटली या देशाने 2026 हिवाळी ऑलिम्पिक आयोजित केलेले आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी शिक्षणाची सोय करण्यासाठी केलेल्या कामामुळे प्रतिष्ठित ग्लोबल टीचर प्राइज कोणी जिंकलेला आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, रुबल नागी यांनी शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी शिक्षणाची सोय करण्यासाठी केलेल्या कामामुळे प्रतिष्ठित ग्लोबल टीचर प्राइज जिंकलेला आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, डॉक्टर धीरज काकडिया हे महात्मा अ ग्रेटर कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारतभरातील डिजिटल क्रिएटर्सना सक्षम करण्यासाठी क्रिएटर कॉर्नर प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4, प्रसार भारती या संस्थेने भारतभरातील डिजिटल क्रिएटर्सना सक्षम करण्यासाठी क्रिएटर्स कॉर्नर हा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. खेलो इंडिया बीच गेम्स 2026 मध्ये पदक तालिकेत कोणते राज्य अव्वल ठरलेले आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, कर्नाटक हे राज्य खेलो इंडिया बीच गेम्स 2026 मध्ये पदक तालिकेत अव्वल ठरलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच केंद्र सरकारने भारताला कुपोषण मुक्त करण्यासाठी कोणत्या वर्षाचे नवीन लक्ष्य निश्चित केलेले आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, 2030 हे वर्ष अलीकडेच केंद्र सरकारने भारताला कुपोषण मुक्त करण्यासाठी या वर्षाचे नवीन लक्ष्य निश्चित केलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. पुरुषांच्या अंडर 90 विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, भारत या देशाच्या संघाने पुरुषाच्या अंडर 90 विश्वचषक 2026 चे विजेतेपद जिंकलेले आहे मित्रांनो.
पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच कोणाची युनिसेफच्या राष्ट्रीय सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, करीना कपूर यांची युनिसेफच्या राष्ट्रीय सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, 159व्या स्थानावर आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात देशातील पहिले शाश्वत विकास ध्येय केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, पुणे या जिल्ह्यात देशातील पहिले शाश्वत विकास ध्येय केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. 2026 मध्ये होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणता देश करणार आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, इंग्लंड हा देश ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. देशातील पहिली स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग इन्स्टिट्यूट कोणत्या शहरात स्थापन केली जाणार आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, बेंगळुरू या शहरात स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात येणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. केंद्र सरकारने सुरू केलेल्या मनोरंजन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, ग्रामीण भागात फिरते थिएटर सुरू करणे हे केंद्र सरकारने सुरू केलेल्या मनोरंजन या योजनेचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारताने कोणत्या देशासोबत मैत्री द्विपक्षीय लष्करी सराव आयोजित केला होता? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, थायलंड या देशासोबत भारताने मैत्री द्विपक्षीय लष्करी सराव आयोजित केला होता मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस नॅशनल टेक्नॉलॉजी डे कधी साजरा केला जातो मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो मित्रांनो. तर मित्रांनो आजचा शेवटचा प्रश्न पाहूया. लष्कराचे नवीन उपप्रमुख व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. तर मित्रांनो हे होते आदिवासी विकास विभाग भरती करता चालू घडामोडीचे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर मित्रांनो हेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे. जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.